बसवेश्वर जयंतीनिमित्त श्री गोगाबाबा पतसंस्थेत उत्सव, समाज सुधारकांच्या विचारांचा जागर। श्री गोगाबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक येथे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने बसवेश्वर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। समाज सुधारक बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचा जागर घडवणारा कार्यक्रम पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झालाय। या प्रसंगी मान्यवरांनी बसवेश्वर महाराजांनी दिलेल्या स्त्री पुरुष समानतेच्या आणि सर्व समाजासाठी समान न्यायाच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले। त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही आजच्या काळाची गरज असल्याचं वक्त्यांनी सांगितले। कार्यक्रमास पतसंस्थेचे चेअरमॅन संतोष अंथरुणकर, व्हाईस चेअरमॅन विनोद कोठुळे, संस्थापक सदस्य प्रकाश बनछोडे, रमेश कोठुळे, उमेश आठवले, व्यवस्थापक दिलीप कोठुळे, रामनाथ शेलार, गणेश जगताप, अविनाश कोठुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मी उमेश आठवले, गोगाबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंचवटी नाशिक या संस्थेच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय। आज अक्षय तृतीया आणि महात्मा बसवेश्वर यांचा जयंती उत्सव आमच्या संस्थेमध्ये साजरा केला गेला। वीरशैव समाजाची प्रचार आणि प्रसाराचं 12व्या शतकातलं महत्त्वाचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं होतं। वयाच्या लहानपणापासूनच समानतेचा संदेश देणारं तत्वज्ञान त्यांनी मांडलं। कर्नाटकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जातो। या लोकशाही जी आपण आज म्हणतो आहे, या लोकशाहीची मुहूर्तमेढ किंवा पायाची उभारणी ही महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानामध्ये आढळते। अनुभव मंडपम जी संस्था त्यांनी सुरू केली होती, त्यामध्ये समाजातील प्रत्येक स्त्री पुरुषाला आपलं मत मांडण्याचा अधिकार होता। समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझा सहभाग असला पाहिजे अशी एक जाणीव प्रत्येक समाजातील घटकामध्ये त्यांनी निर्माण केली होती आणि प्रत्येकाला समान न्याय आणि समान संधीची उपलब्धता झाली पाहिजे यासाठी महात्मा बसवेश्वरांनी कल्याण मंडपमच्या माध्यमातून फार महत्त्वाचं काम केलं। आज लोकशाहीचे जे आधार मानतो आपण, समता, न्याय, बंधुता आणि संधीची समानता, या सगळ्या गोष्टी बसवेश्वरांच्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि या तत्वज्ञानाचाच आज जगाला फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतोय। या निमित्तानं त्यांचं स्मरण करताना प्रत्येकाने लोकशाही जोपासली पाहिजे, माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। आपण हक्क मिळवत असतो, परंतु हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, आपण विसरतो। तर हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव राहिली तर लोकशाही बळकट होईल आणि बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाला आपण खऱ्या अर्थाने अभ्यासात आणलं, अनुकरणात आणलं तर ते आपल्या सर्वांसाठी कल्याणकारी असेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।